नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी पोलीस भरतीच्या या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. सर्वांना जय हिंद. बघा, पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकातून जे उमेश रुपनवर सर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यामधून आपण लेक्चर सिरीज बघतोय. त्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, संगणक, अंकगणित आणि चालू घडामोडी याचे विविध मुद्दे आपण कव्हर करतो आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक, की जो घटक प्रत्येक पोलीस भरतीला किमान 2 गुणांसाठी आतापर्यंत विचारला गेला आहे. म्हणजे तुमचे 2 गुण या टॉपिकमधून पक्की होऊ शकतात. अशा पद्धतीचे टाईप या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत. त्या टॉपिकचं नाव आहे क्रमबद्ध मालिका. टॉपिक बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल, जे विद्यार्थी ज्यांनी थोड्याफार प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत, आपण याच्या आधी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण झालेल्या प्रश्नपत्रिका असेल, आगामी होणाऱ्या प्रश्नपत्रिका असेल, ते बघितलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही जी क्रमबद्ध मालिका आहे याचं महत्त्व कळालेलं असेल. याच्यामध्ये काय असतं म्हणजे याच्यामध्ये इंग्रजी अक्षर मालिका असते, संख्या मालिका असते, चिन्हांची मालिका असते, आकृतींची मालिका असते, लयबद्ध अक्षर मालिका असते. असे विविध मालिका आहे, यांच्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. अशा क्रमबद्ध मालिकेच्या मांडणीमध्ये एकूण अचूक नियम जे आहेत ते तुम्हाला ओळखावे लागतात. ते ओळखून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर शोधावं लागतं. यासाठी भरपूर असा सराव त्याची गरज तुम्हाला असते, ही लक्षात घ्या. आता मग कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्याच्यामध्ये? अक्षर मालिकेवर कसे प्रश्न येतात, संख्या मालिकेवर कसे प्रश्न येतात, चिन्हांच्या मालिकेवर कसे प्रश्न येतात, आकृत्यांच्या मालिकेवर कसे प्रश्न येतात, लयबद्ध अक्षर मालिकेवर कसे प्रश्न येतात. ही वेगवेगळे टाईप आपण अभ्यासलेले असले पाहिजे. त्यांचा सराव, त्यांची प्रॅक्टिस असणं या ठिकाणी फार महत्त्वाची. इथे जर प्रॅक्टिस नसेल तर मात्र मग गोंधळ होतो. आता इंग्रजी अक्षर मालिका जी आहे ती तुम्ही जेव्हा सोडवतात त्याच्यासाठी तुमच्याकडे काही बेसिक बाबी असल्या पाहिजे, काही बेसिक मुद्दे तुम्हाला माहीत असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे बरेच बाबी आहेत. इथे इंग्रजी वर्णमाला लिहून घ्यावी, मी म्हणतो लिहून घेतल्यापेक्षा ही पाठ असली पाहिजे. हां, सराव करताना तुम्हाला लिहावी लागेल. वर्णमालेतील अक्षरांना क्रमांक द्यावे लागतील. सुरुवातीला वर्णमालेतील 13 अक्षरं लिहून घ्या. म्हणजे ही जी आहे बघा, ABCDEF GHIJKLM 13 अक्षर आहेत. A 1 नंबरला, B 2, C 3, D 4, E 5 ही पाठच असली पाहिजे. F 6, G 7, H 8, 9, I 9, J 10, K 11, L 12 आणि M 13. अशा पद्धतीचं जर तुमचं पाठ असेल, तुम्ही जर ती वारंवार पुन्हा रिवाईज केलं, आता हे 13 लिहिले, उर्वरित 13 त्याच्या खाली सुलट उलट क्रमाने लिहायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असेही लिहू शकतात. म्हणजे यम झाला, एन इकडे लिहिला आहे, किंवा मग एन इकडे लिहू शकतात. NM, MN, OPQRSTUV तसंही लिहू शकतात. दोन्ही पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. मग NOPQRSTUV WXYZ दोनही पद्धतीने हे या ठिकाणी उलट पद्धतीने लिहिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी त्याच्या नेमका उलटा क्रमसुद्धा घेऊ शकतात. मात्र तुम्हाला ही वर्णमाला लिहिण्याची एक वारंवार सवय असली पाहिजे. त्याची जी ही अक्षरं आहेत त्याच्या संदर्भातले त्याचे क्रम आहेत त्याच्यावर तुमची वारंवार नजर गेलेली असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळेल की अरे हा नेमका कितवा क्रम आहे. आता तुम्हाला म्हटलं N 14वा अक्षर आहे, O 15वा आहे, P 16वा आहे, Q 17वा, R 18वा, S 19, T 20, U 21, V 22, W 23, X 24, Y 25 आणि Z 26. म्हणजे 1 नंबरचं अक्षर ये तर 26 नंबरचं अक्षर झेड हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता या वर्णमालेची नेमकी कशा पद्धतीची आपली त्याचा उपयोग कसा होतो ते आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. बघा, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय, नमुना प्रश्न. कसा सोडवायचा हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे की DGJM आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. पुढे नेमकं काय येईल अशा पद्धतीने विचारलेलं आहे. आता जर मित्रांनो तुमच्याकडे वर्णमाला असेल, बरोबर, तुम्हाला माहीत आहे की इथे A आहे, B आहे, C आहे, D आहे, आणि जर पाठच असेल तुमचं तर मग तर खूप सोपं. EFGHIJKLM समजा जे असेल ती. आता इथे जर बघितलं तुम्ही, तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की बाबा इथे D आला आहे, बरोबर, D आला आहे. नंतर इथे काय आलं आहे, G आला आहे. नंतर काय आलं आहे, इथे J आला आहे, IJKLM NOP
क्यू आर अशा स्वरूपाची पुढे ही माला आहे. मग इथे जे आला, जे नंतर काय येतोय, यम येतोय. यम नंतर काय येतोय, पी येतोय. पी नंतर मग काय येणार हे तुम्हाला बघायचं. आता या ठिकाणी तुम्ही एकदा हे वर्णमालेतलं थोडंसं यांचं जर स्थान एकदा बघितलं तर याच्यावरून तुम्हाला अंतिम निष्कर्षापर्यंत जाता येतं. आता डी आणि जीमध्ये किती हे आहेत वर्ण आहेत मध्ये 2 आहे. जी आणि जेमध्ये किती आहेत, 2 आहे. जे आणि यममध्ये किती आहेत, 2 आहे. यम आणि पीमध्ये किती आहेत, 2 आहे. मग क्यू आणि आर, पी झालं, पी क्यू आर, पुढे काय येणार, यस. काय येणार, यस येणार. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, यस. सरळ सरळ काय होतं या ठिकाणी तुम्हाला फायनल उत्तर काय देता येतं आहे की क्रमशः जे अक्षर आहे त्याच्यामध्ये एक 3ने वाढ झाली आहे. काय कितीने, 3ने वाढ झाली. म्हणजे डी आहे, डीच्या नंतर ई एफ जी, तिसऱ्या नंबरवरचं जी आला. जीच्या नंतर एच आय, तिसऱ्या नंबरवरचा जे आला. जेच्या नंतर के यल, तिसऱ्या नंबरवरचा यम आला. म्हणजे 3ने या ठिकाणी वाढ झाली किंवा लगतच्या 2 शब्दांमधील 2 अक्षर त्या ठिकाणी वगळले गेले असं तुम्हाला सांगता येईल. 2 अक्षर वगळली किंवा 3ची वाढ झाली. एकदम सोपा टाईप या ठिकाणी आपण पहिल्यांदा कव्हर केला. या पुस्तकामध्ये अशाच पद्धतीने सोप्याकडून कठीणाकडे मांडणी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि असे खूप सारे प्रश्न याच्यामध्ये आहेत. आपण पुढचा दुसरा एक नमुना प्रश्न या ठिकाणी बघूया. बघा इथे म्हटलेलं आहे सी एन, पुढे ई पी, त्यानंतर जी आर, नंतर आय टी आणि पुढे प्रश्नचिन्ह. ऑप्शन होते के व्ही, जे एक्स, एल यू, के एक्स. आता तुम्हाला तुमच्याकडे इंग्रजी अक्षर मालिका जर असेल तर मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला हे अजिबात अवघड जाणार नाही असं माझं मत आहे. मात्र आता इथे 2-2 अक्षरं आहेत. मग या 2 अक्षरांची मालिका जी आहे ही नेमकी कशा पद्धतीने मांडणी झाली आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सी येतं आहे, कुठेतरी ई पी जी येतं आहे, पण सीच्या नंतर एन आला आहे. मग किती अंतर आहे याचा थोडासा अंदाज तुम्हाला यायचा असेल तर तुमच्या समोर ती अक्षर मालिका असली पाहिजे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के यल यम. ओके, यम झाल्यानंतर इकडे मग एन ओ पी अशी मांडणी करू शकता तुम्ही. एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हे म्हणजे आता मान्य आहे, काही जण म्हणतील की सर आमचं ती पाठ होत नाही आहे, सगळी अक्षरमालिका नाही होत ती पाठ, की बाबा पाठ म्हणजे त्याच्या नंबर्ससहित. जर पाठ होत नाही तर तुम्हाला हे किती मी सांगतो मोजून एक 20 सेकंदामध्ये, 15 ते 20 सेकंदामध्ये तुम्ही गेल्याबरोबर तुमचे जर याच्यावर 3-4 प्रश्न असतील प्रश्नपत्रिकेमध्ये तर एका बाजूला कुठेतरी तुम्ही लिहू शकता त्या प्रश्नपत्रिकेवर ही अक्षरमालिका. म्हणजे तुम्हाला काय होईल, कोणताही प्रश्न आला उत्तर द्यायला सोपं जाईल. आता आपल्याला बघायचं आहे की बाबा या ठिकाणी कशा पद्धतीने हे पुढे जात आहेत. इथे बघा तुम्हाला सी दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही सीला क्लिक केली. पुढे तुम्हाला यन दिला आहे, यनला या ठिकाणी तुम्ही चौकोन मारून घेतला. म्हणजे तुम्हाला एकदा निरीक्षण करायचं आहे की नेमकं काय लपलेलं आहे याच्यात. पुढे इथे तुम्हाला दिला ई, त्याच्यानंतर ईच्या पुढे येतो इकडे पी. ओके, पुढे तुम्हाला दिला आहे जी, जीच्या पुढे येतोय पुन्हा आर, त्याच्यानंतर तुम्हाला दिला आहे आय, आयच्या पुढे येतो या ठिकाणी टी. ओके, आता इकडे हे 4 वर्णाक्षर आणि इकडे पुन्हा 4 वर्णाक्षर. पुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे. पुढे काय दिलं आहे, प्रश्नचिन्ह दिलं आहे. नेमकं काय येणार पुढे बाबा, पुढचा वर्ण कोणता येणार महत्त्वाचं आहे. आता इथे तुम्ही सरळ सरळ माझं म्हणणं आहे की सी या ठिकाणचं आहे, ई इथे आहे, जी इथे आहे, आय इथे आहे. हे पहिले जे वर्ण आहेत ना यांची एक वेगळी मालिका आहे आणि दुसरे जे वर्ण आहे ना इथे एन पी आर टी यांची वेगळी मालिका आहे. आणि मालिका काय, सी एक वर्ण सोडला ई आला, ईच्या नंतर एक वर्ण सोडला जी आला, जीच्या नंतर एक वर्ण सोडला आय आला, आयच्या नंतर एक वर्ण सोडला के येईल. ऑप्शनमध्ये आहे ना इथे पहिला ऑप्शन के व्हीचा आहे, चौथा ऑप्शन के एक्सचा आहे. आता दुसऱ्या वर्णांबद्दल आपण बघूया. यन इथे यन आला आहे, सी एन, यांच्यानंतर एक वर्ण पी, पीच्या नंतर एक वर्ण आर, आरच्या नंतर एक वर्ण
टी तुमचा या ठिकाणी येतो आहे. ओके, म्हणजे तुम्हाला इथे टीच्या नंतर काय येणार, व्ही येणार आहे. काय येणार आहे, व्ही येणार आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे तुमचं के व्ही हे उत्तर या ठिकाणी फिक्स होतं आहे, फायनल होतं आहे. मित्रांनो, थोडक्यात म्हणजे ही मालिका कशा पद्धतीची डेव्हलप केलेली आहे हे जर तुम्हाला एकदा कळत गेलं, सोपे सोपे प्रश्न आहे. पोलीस भरतीला असेच प्रश्न असतात, याच्यापेक्षा अवघडही येतील, आपण तेही घेत जाऊया. थोडेसे महापोर्टलचं जे पेपर झाले ती थोडीशी अवघड काठिण्य पातळी होती, आपण तेही घेणार आहोत, सगळे प्रश्न घेणार आहोत. मात्र सुरुवातीला मी सोप्यांकडून कठीणाकडे जाणे हा पर्याय या ठिकाणी अवलंबलेला आहे आणि मला वाटतं तो तुमच्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे. पुढे तिसरा प्रश्न बघा, नीट निरीक्षण करावं लागेल तुम्हाला. VEUFTGSHRI. आता याच्यामध्ये नेमकं काय मांडलेलं आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तुमच्यासमोर पुन्हा जर ती वर्णमालिका असेल, तुम्ही पटकन जर ती काढून घेतली, ABCDEFGHIJKLM, वेळ किती लागतो बघा ना, किती कमी वेळात MNOPQRSTUVWXYZ. मला वाटतं एक 10 सेकंद सफिशियंट झाले या ठिकाणी तुम्हाला हे लिहिण्यासाठी. 26 वर्ण तुम्हाला लिहायचे आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर काय दिसते तुम्हाला, इथे सुद्धा तशीच काही मालिका आहे का, पहिले पदं याची एक स्वतंत्र मालिका, दुसऱ्या पदांची एक स्वतंत्र मालिका, असंही असू शकतं का. पहिल्या पदामध्ये काय आहे, व्ही आहे, नंतर यू आहे, नंतर टी आहे, एस आहे, आर आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही VUTSR, सरळ आहे हो, असे सलग उलटा क्रम आहे या ठिकाणी वर्णांचा. UFGHR काही येतं आहे का, EF बघा, EFGHI सरळ क्रम आहे, म्हणजे आयच्या नंतर इथे जेच येणार, काय येणार, जे येणार या ठिकाणी तिसऱ्या जे तुम्ही बघतायत. आणि ते क्यू, आरच्या नंतर क्यू येणार, QJ. काही त्याच्यामध्ये फरक नाही, काही नाही, सरळ पुढचे त्या ठिकाणचे वर्ण होते. मात्र प्रॅक्टिस असेल तर ही लवकर कळतं, लवकर ती आपल्या लक्षात बसते की अरे कशा पद्धतीचा प्रश्न आला आहे. पुढे P आहे, D आहे, Q आहे, E आहे, R, F, S, G आणि पुढे प्रश्नचिन्ह. या ठिकाणी 2 प्रश्नचिन्ह दिलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीचे 2 प्रश्नचिन्ह जर असेल ना तर समजायचं ही दुहेरी मालिका आहे किंवा एकाआड एक अक्षरांच्या 2 मालिका आहेत, असा एक अंदाज या ठिकाणी बांधायला तुम्हाला त्या ठिकाणी सोयीस्कर जातो अशा 2 प्रश्नचिन्हांमुळे. मग खाली ऑप्शन होते LU, HT, WJ, TH. इथे मग काय, मग 2 जर म्हटलं, 2 प्रश्नचिन्ह आले, मग तुम्हाला या P आणि Qमध्ये, Q आणि Rमध्ये, R आणि Sमध्ये याच्यातला तुम्हाला हे बघावं लागेल. पुढे DE, EF, FG आणि पुढे प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने. म्हणजे तुम्हाला जर इथे बघितलं तुम्ही, सरळ आहे ना, PQRS, याच्या नंतर काय येतो, T येतो, आपल्याला माहीत आहे. इथे D, ABCD, DEFGH, टीच्या नंतर काय येतो, H येतोय. म्हणजे फक्त ही काठिण्य पातळी नाही आहे जास्त, यादी लक्षात का. बरेच जण एखाद्या वेळेस काही जण म्हणतील की इतकं सोपं येतं का. सोप्याचा मुद्दा नाही मित्रांनो, टाईप्स म्हणतोय मी. काय टाईप्स, तुमच्या मेंदूला जर सवय लागली की अशा पद्धतीचे प्रश्न येतात तर मग तुमचं काम खूप सोपं होऊन जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, पुढे आपण जातोय आता पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी नमुना प्रश्न पुढचा जो आहे तो आपण निवडलेला आहे 8वा. या ठिकाणी बघा, DAE पहिला अक्षरगट, दुसरा FBG, तिसरा HCI, चौथा आपल्याला प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि पुढे LEM. ओके, तुम्हाला निवडायचं या ठिकाणी चौथा जो अक्षरगट आहे तो. तुमच्यासमोर ऑप्शनही आहे IDGA, IJK, JDK, IKJ, हे ऑप्शन आहेत. नमुना प्रश्न तुमच्या समोर आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, इथे तुम्हाला जर तुम्ही एक वर्णाक्षर जर बघितलं तर तुमच्या काही लक्षात येतं आहे का. पहिलं अक्षर जर बघितलं तुम्ही, इथे D आहे, बरोबर, पहिल्या याच्यामध्ये D आहे. नंतरच्या याच्यात जर बघितलं, पहिलं F आहे, नंतरचं बघितलं H आहे, नंतर बघितलं प्रश्नचिन्ह आहे आणि नंतर L आहे. आता D या ठिकाणी किती नंबरला आहे तो मुद्दा महत्त्वाचा आहे. D 4 नंबरला आहे. F किती नंबरला आहे, F 6 नंबरचा आहे. H किती नंबरचा आहे, H 8 नंबरचा आहे. L किती नंबरला येतोय, L 12 नंबरला येतोय. म्हणजे बघा, ही वर्णमाला जर तुम्हाला माहीत असेल नीट
तर तुम्हाला हे क्रम कळतील. आणि मग इथे जर एकदा 4, 6, 8 झालं की तुम्हाला पुढे कळेल इथे काय येणार, 10 येणार. मग 10 नंबरला काय येतं, तर जे येतं. काय येतं, जे येतं. एवढं जरी तुम्हाला कळालं तरी मग वरती ऑप्शनमध्ये जे पहिल्यांदा असलेलं एकच ऑप्शन आहे, याच्यावरून तुम्हाला जाता येतं. इथे तुम्ही दुसरे अक्षर जर बघितले ए, बी, सी, डी, ई, बस संपला विषय. दुसऱ्यामध्ये डीच येणार. सरळ पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं अक्षर आहे. आणि शेवटचंही तुम्ही बघितलं असतं ई, एफ, जी, एच, आय, एका आड एक असे अक्षरं पुढचे येत होते. म्हणजे हा प्रश्न जो होता हाही सोपा होता. तिसरं या ठिकाणी उत्तर जे आहे, एक क्रमबद्ध अक्षर मालिका जी आहेत त्यांची एक थोडक्यात आयडिया येण्यासाठी मला वाटतं ही उदाहरणं नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. या पुस्तकामध्ये असे भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, त्याचे स्पष्टीकरणंसुद्धा दिलेले आहे. नक्कीच तुमच्यासाठी हे पुस्तकही उपयुक्त ठरेल. आपली ही लेक्चर मालिका अशा पद्धतीने पुढे चालत राहील. मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जी के हे सगळे लेक्चर्स या मालिकेमध्ये होत राहणार आहेत. याच्या आधीच झालेले सगळे लेक्चर बघा, याच्या पुढे होणारी प्रत्येक लेक्चर बघत चला. आपण लाईव्ह स्वरूपात खूप सारे लेक्चर घेतोय, तेही बघत चला. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.